नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आपण फणसाचे गरे खाऊन झालेले आहेत। आता ज्या बिया राहिल्या होत्या त्या सुकून त्यामध्ये सुकट घालून आज झणझणीत रस्सा करणार आहोत। सुरुवात करूयात। सर्वात आधी आपल्याला एक मसाला बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी एक पॅन ठेवलाय आणि त्यामध्ये एखादा चमचाभर आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। आता पॅन थोडं तापू देते आणि यावरती कांदा भाजून घ्यायचा आहे। इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे या प्रकारे कट करून घेतलेत। हलवून चांगलं फ्राय करून घेऊयात। इथे तुम्ही बघू शकता कांद्याला थोडा तांबूस रंग आलाय, याचा अर्थ आपला कांदा आता भाजला गेलाय। हे मी एका प्लेट मध्ये काढून घेते आणि यामध्येच आपल्याला आता खोबरं भाजून घ्यायचंय। इथे मी खोबऱ्याची एक छोटी वाटी किसून घेतली आहे। याच सोबत यामध्ये घालायचे आहे 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या। लसूण थोडी कट करून घ्या म्हणजे व्यवस्थित भाजली जाते। आता खोबरं आणि लसूण व्यवस्थित असं आपल्याला भाजून घ्यायचंय। आता इथे बघू शकता तुम्ही खोबरं आणि लसूण छान अशी भाजून झाली आहे। मंद आचेवर खोबरं भाजण्यासाठी मला 3 ते 4 मिनिटं लागली। गॅस जास्त फास्ट करायचा नाही, नाहीतर खोबरं जळण्याची शक्यता असते। आता कांदा, खोबरं आणि लसूण हे मी मिक्स करून घेतलंय आणि हे थंड करून सुद्धा घेतलंय। आता यामध्ये अजून काही गोष्टी आपल्याला टाकायच्या आहेत। सर्वात आधी यामध्ये मी घालते 1 इंच अद्रक। अद्रकचे या प्रकारे आपण तुकडे करून घ्यायचे आहेत। यानंतर घालायचे आहे कोथिंबीर। यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे म्हणजे मसाला खराब सुद्धा होत नाही आणि बेचव सुद्धा होत नाही। हा मसाला कोणत्याही भाजीसाठी आपण वापरू शकतो। आता हे सर्व मिश्रण मी मिक्सरला लावून घेतलंय। इथे तुम्ही बघू शकता छान असा मसाला तयार झालाय। हा मसाला आमच्या घरी कायम असतो। हा मसाला जर तयार असेल तर आपण कधीही आणि कोणत्याही भाजीसाठी वापरू शकतो। आता एका प्लेट मध्ये मी फणसाच्या थोड्या बिया घेतलेल्या आहेत। आपण जे फणसाचे गरे खाल्ले होते त्याच्याच या बिया आहेत। फणसाचा शॉर्ट व्हिडिओ आपण चॅनलवर अपलोड केला आहे। पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, नक्कीच जाऊन पहा। आता या बिया आपल्याला खलबत्त्यामध्ये थोडं ठेचून घ्यायचे आहेत आणि त्यांची साली काढून घ्यायची आहेत। इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे बियांच्या साली काढून घ्यायच्या आहेत। अशाच मी सर्व बियांच्या साली काढून घेणार आहे। साली काढून झाल्यानंतर अख्ख्या बिया ठेवायच्या नाहीत, त्या थोड्या ठेचून घ्या किंवा कट करून घेतलात तरी सुद्धा चालेल। अख्ख्या बिया ठेवल्यास त्या आतून व्यवस्थित शिजल्या जात नाहीत। पुढे मी घेतलेली आहे 1 वाटी सुकट। सुकट मी पूर्ण साफ करून घेतलेली आहे आणि ही फोडणीला देताना बिया सुद्धा आणि सुकट सुद्धा स्वच्छ अशी धुवून घ्यायची। आता फोडणी देऊन घेऊयात। फोडणीसाठी इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलं होतं। तेल टाकून घ्यायचंय। तेल गरम झालं की यामध्ये घालायचं आहे कांदा। एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलाय। कांदा परतून घेऊयात। कांदा 60 ते 70% परतून झालं की यामध्ये घालायचं आहे टोमॅटो। इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय। थोडंसं हलवून घेऊयात आणि थोडंसं हलवून झालं की लगेचच आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय। पुन्हा परतवून घेऊयात। टोमॅटो टाकायचं नसेल तर कैरी किंवा कोकम असं दुसरं काही आमसूल टाकलं तरी सुद्धा चालेल। आता टोमॅटो आणि कांदा मिनिटभर परतून झालं की यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत। मी इथे 2 चमचा मिरची पावडर घालते। पुढे घालायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर आणि पाव चमचा हळद। आता सर्व मसाले आपल्याला एकत्रित करून घ्यायचे आहेत। गॅस स्लोच ठेवायचा आहे, फास्ट करायचा नाही, नाहीतर मसाले जळून जाऊ शकतात। आता हे सर्व मसाले एखादा मिनिटभर परतून झालं की आपण जो मसाला तयार केला आहे कांदा, लसूण आणि खोबऱ्याचा, तो यामध्ये घालायचा आहे। इथे मी 3 चमचा तो मसाला घालून घेते। हा मसाला घालून झाला की आपल्याला हे सर्व मिश्रण हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। थोडं मसाल्याचं पाणी होतं ते सुद्धा मी यामध्ये टाकून घेते। या स्टेजला जास्त पाणी घालायचं नाही। छान असं परतून घेऊयात। इथे तुम्ही बघू शकता मसाल्याला सर्व बाजूने तेल सुटलंय आणि मसाला चांगला गोळा होतोय। याचा अर्थ मसाला हा चांगला भाजला गेलाय। आता या स्टेजला आपल्याला यामध्ये फणसाच्या बिया घालून घ्यायच्या आहेत। बिया मी व्यवस्थित असं स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेतलेल्या आहेत आणि त्याचसोबत आपल्याला इथे सुकट सुद्धा घालायचे आहे। सुकट सुद्धा मी स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवून घेतलेले आहे। आता बिया आणि सुकट हे मसाल्यामध्ये व्यवस्थित असं भाजून घ्यायचे आहेत। चांगले 2 मिनिट आपण हे भाजून घेऊयात। गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे।
आता इथे बघू शकता तुम्ही बिया आणि सुकट छान असे मसाल्यामध्ये भाजून झालेले आहेत। या स्टेजला इथे आपण थोडं यामध्ये पाणी घालणार आहोत, जास्त पाणी घालायचं नाही। साधारण पाव ग्लास पाणी मी यामध्ये घातलंय। पुन्हा एकदा थोडं हलवून घेऊयात। आता हे थोडं हलवून झाल्यावर यावरती झाकण टाकायचं आहे। आता या झाकणामध्ये मी थोडं पाणी ठेवलंय, म्हणजे खाली आपली भाजी चिटकत नाही आणि वाफेवर लवकर शिजली जाते। 2 मिनिटांनी झाकण काढून हलवून घ्यायचं आहे। आता या स्टेजला आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपण यामध्ये घालायचं आहे। मी प्लेट मधलंच पाणी यामध्ये घालते, थंड पाणी घालायचं नाही, गरम पाणी किंवा कोमट पाणीच घालायचं आहे। हलवून घेऊयात। आता तुम्हाला फक्त भाकरी किंवा फक्त चपाती सोबत खायचं असेल तर एवढं पाणी हे बरोबर आहे, पण मी हे भातासोबत सुद्धा खाणार आहे, त्यामुळे मला यामध्ये अजून थोडं पाणी घालायचं आहे। त्यामुळे मी झाकणावर अजून थोडं पाणी ठेवणार आहे आणि ते यामध्ये घालणार आहे। खूप छान आणि टेस्टी भाजी होते, तुम्ही नक्कीच करून पहा। आता मध्ये एकदा मी झाकण काढून यामध्ये पाणी घालून घेते। आता पाणी घातलं की पुन्हा 2 मिनिटांसाठी आपल्याला हे शिजत ठेवायचं आहे। आता 2 मिनिटं झालेत, आपण झाकण काढून बघूयात। वा, मस्तच झणझणीत असा आपला बियांचा आणि सुकटीचा रस्सा तयार झालाय। रश्श्याला छान अशी तरी सुद्धा आली आहे। तुम्हाला फक्त सुकी भाजी बनवायची असेल तर सुकं सुद्धा बनवू शकता। मला रस्सा बनवायचा होता, त्यामुळे मी पातळ रस्सा बनवलाय। आवडली असेल तर माझा उत्साह वाढण्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। भेटूया अशाच छानशा रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये।